कोल्हारी ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ता ज्योत्स्ना महेश विर्ले या नेहमीच चांगल्या कारणांनी चर्चेत असतात। त्यांच्या सामाजिक कार्याची दखल येथील जनतेने वेळोवेळी घेतली असून आता त्यांच्या आणखी एका उपक्रमाने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या। अलीकडेच झालेल्या लोकार्पण सोहळ्यात ज्योत्स्ना विर्ले यांनी 24 तास मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची घोषणा केली। या सेवेअंतर्गत कोणताही टोल, पेट्रोल खर्च किंवा वाहन चालकाचे मानधन आकारले जाणार नाही। ग्रामपंचायत तसेच नेरळ परिसरातील आणि इतर कोणालाही रुग्णवाहिकेची गरज भासल्यास ही सेवा निःशुल्क उपलब्ध राहणार आहे। या उपक्रमाबद्दल बोलताना काजल नवले यांनी रुग्णवाहिका सुरू होण्यापूर्वी ज्योत्स्नाताईंनी गरजू रुग्णांना दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। लोकार्पण सोहळ्याला धामोते गावचे सरपंच महेश विर्ले, रोशन म्हसकर, पपेश विर्ले, भरत पेरणे, सोमनाथ विर्ले, मयूर पेरणे, बाळाराम पेरणे, जितेंद्र पेरणे, मारुती विर्ले, रवी विर्ले, जगन्नाथ विर्ले, विराज हजारे, दीपक घाटे, वैष्णवी म्हसकर, वंदना पेरणे, काजल नवले, साक्षी विर्ले, अस्मिता विर्ले, नूतन पेरणे, संगीता विर्ले, तुपे महाराज, गीता मोरे, सविता कोलंबे, नवनाथ बागडे, महेश हजारे, बालाराम सरडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावकऱ्यांच्या मते ज्योत्स्ना विर्ले यांची ही सेवा केवळ आरोग्य सुविधा नव्हे तर मानवतेचे जिवंत उदाहरण आहे। मोफत रुग्णवाहिकांसाठी संपर्क करायचा असल्यास नवनाथ बागडे 8237515130, विलास हजारे 7775020503, कृष्णा घाटे 9130590883, भावेश 7775991101, परेश 770993897990 न संपर्क करा। रुग्णवाहिका आपण घेतलेली आहे आणि सगळ्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे। अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये कोणालाही त्रास न होता त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे असं मला वाटतं। म्हणून मी आज ही रुग्णवाहिका आपल्या सर्वांसाठी उपलब्ध केली आहे। कोणत्या परिसरासाठी उपलब्ध आहे? आपल्या कोल्हारी ग्रामपंचायत नेरळ मध्ये सर्व परिसरातील आणि जिथे गरज लागली तिथे आपण कधीच नाही म्हणणार नाही। घटना घडल्या त्या घटने बाबतीत या ताईंसोबत सुद्धा अशी एक घटना घडली की त्यांना मध्यरात्री ॲम्ब्युलन्सची गरज होती पण ती गरज पूर्तता झाली नाही। त्यावेळेस त्या स्वतः तुम्हाला सांगतील त्याबद्दल। काय प्रकार घडला? माईक सॉरी देते एक सेकंड। नमस्कार, मी काजल नवले। माझी अशी एक वेळ होती की म्हणजे डिलिव्हरीचा टायमिंग आलेला। त्यावेळेस 3 वाजता म्हणजे माझं पोट दुखायला लागलेलं। हॉस्पिटलमध्ये गेले इथे म्युन्सिपाल्टीमध्ये, तिथे माझी ॲम्ब्युलन्सची गैरसोय झाली। तेव्हा मी या ज्योत्स्नाताईंना कॉल केलेला, तेव्हा त्यांनी माझी मदत केली आणि म्हणजे अशी वेळ पुन्हा कधी येऊ नये म्हणून ताईंतर्फे आणि महेश दादा यांच्यातर्फे आता मोफत रुग्णवाहिका म्हणजे याची उपलब्धता झाली, याच्यामुळे मी धन्यवाद करते। आरोग्याच्या दृष्टीने जे जे काही उपक्रम मला राबवता आले त्याचे मी आतापर्यंत करत आले। मोफत चष्मे वाटप झाले, आरोग्य तपासणी झाले, तसेच नेत्र तपासणी झाले। पण स्वतः मी आरोग्याकडे बारकाईने लक्ष देत आहे, कारण की आता आपल्या परिसरात अशा घटना घडल्या आहेत त्या मी खूप स्वतः अनुभवल्या आहेत। लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी तात्काळ सोय नाही आहे, त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होते। तसेच आपल्याला पैशांच्या बाबतीत त्यांची पिळवणूक होते। अशा बऱ्याचशा अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतं। म्हणून मी आज या गोष्टीचा ॲम्ब्युलन्स आणण्याचा विचार केला आणि ते आज आपण आणले। नमस्कार, मी काजल नवले। माझी अशी एक वेळ होती की म्हणजे डिलिव्हरीचा टायमिंग आलेला। त्यावेळेस 3 वाजता म्हणजे माझं पोट दुखायला लागलेलं। हॉस्पिटलमध्ये गेले इथे म्युन्सिपाल्टीमध्ये, तिथे माझी ॲम्ब्युलन्सची गैरसोय झाली। तेव्हा मी या ज्योत्स्नाताईंना कॉल केलेला, तेव्हा त्यांनी माझी मदत केली आणि म्हणजे अशी वेळ पुन्हा कधी येऊ नये म्हणून ताईंतर्फे आणि महेश दादा यांच्यातर्फे आता मोफत रुग्णवाहिका म्हणजे याची उपलब्धता झाली, याच्यामुळे मी धन्यवाद करते। ताई, जी रुग्णवाहिका आपण मोफत दिलेली आहे त्याचं जे वाहन चालक आहे त्याचे कोणते चार्जेस वगैरे द्यावे लागतील का, तेही निःशुल्क असणार आहे? काय सांगाल? ह्याच गोष्टी मला पैशांची पिळवणूक होत होती, याच कारणाने मी आज ही मोफत रुग्णवाहिका आपण घेतलेली आहे आणि सगळ्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे। अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये कोणालाही त्रास न होता त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं मला वाटतं। म्हणून मी आज ही रुग्णवाहिका आपल्या सर्वांसाठी
उपलब्ध केली आहे. कोणत्या परिसरासाठी ही उपलब्ध आहे? आपल्या कोलारे ग्रामपंचायत नेरळ मधील सर्व परिसरातील आणि जिथे गरज लागली तिथे आपण कधीच नाही म्हटणार नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.